रामकृष्ण हरी मंडळी. तर आज भोगी आहे. तर भोगीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर बघा, मी आज 12 मिसळीचे वस्तू तयार करून घेतलेत आणि मस्त पाण्यामध्ये भिजायला टाकलेत. तर बघा, वाला शेंगा आहे, हरभरा आहे, बटाटा, वांग, टमाटर, गाजर, पुन्हा राजमा, शेंगदाणे, वाटाणा. तर अजून 2-3 प्रकार आहेत. तर कारण की लय अशी भाजी एकदम अशी घट्ट होते म्हणून एवढे प्रकार नाही टाकले मी. आपलं लागण तेवढंच घेतल्यात. तर चला आता आपण भाजी बनवू मस्त. तर बघा, गावाकडची भाजी अशी असते 12 मिसळीची. पण परत तीळ येतं, तीळ पण आहेत. बघा, आता सगळं आपण ही भाजी मस्त अशी करून घेतली आणि आपण त्यात तेल टाकून त्यात जिरे, मोहरी, लसूण पण टाकले. आणि आता आपण हे टाकून घेऊ. आता ही वस्तू आपण मस्त आता परतून घेऊ आपण. आणि नंतर त्यात लाल पावडर आणि मसाला पण टाकायचा आहे. थोडं आपण परतून थोडं वापरून घेऊया. बघा मंडळी, आता आपली भाजी मस्त परतून झाली. एकदम छान कलर आलाय तिला. लाल पावडर टाकू थोडीफार आणि आपला घरचा काळा मसाला टाकू, काळा वाटण. थोडी हळद पण टाकू. थोडं मीठ टाकू आपण लागण तेवढं चवीनुसार. बघा, वाव, छान भाजी आता झाली बघा. मस्त एकदम भाजी मस्त छान झाली. याला म्हणतात गावाकडची 12 मिसळीची भाजी आणि नाव पण आहे भोगीची भाजी. काय मंडळी, बरोबर आहे का? कशी वाटली रेसिपी आपली? रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपला आता मस्त तीळ लावून भाकरी बनवायची. आता बाजरीची भाकर तीळ लावून. आणि ही भाजी मस्त छान लागते. आणि आपल्याला जायचं शेतात जायचं आपल्याला. मग शेतामध्ये मस्त दुपारी जेवायला छान लागते भाजी ही. आणि आपलं आज काम आहे राजमा काढायला जायचंय. चला, बाय मंडळी.